स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मजेत? माझा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सपोर्ट करता आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत माझी चॅनलला जॉईन करून राहा. असाच मी तुम्हाला अलग अलग व्हिडिओ दाखवत जाईल. आज आपण बनवणार आहे शेवची भाजी. खूपच छान आणि लवकर झटपट अशी मस्त झणझणीत आपण शेवची भाजी बनवणार आहे. आपण आज रशावाली नाही, मस्त अशी ग्रेव्हीमध्ये आपण बनवणार आहे शेवची भाजी. चला तर मंडळी, आपण बघूया शेवची भाजी कशी बनवायची. मस्त अशी चटपटी आणि झणझणीत भाजी आज बघूया आपण. चला, पहिले आपण बारीक असे कांदे चॉप करून घेऊ. बारीक कांदा चॉप झाला आहे. आता आपण टमाटा चिरूया बारीक. माझे बारीक कांदे आणि टमाटा चिरले गेले आहे. आता आपण बनवूया भाजी. चला, इथं मी कढाई गरम करायला ठेवली आहे. इथं मी जिरं टाकते आहे. बारीक चॉप केलेले कांदे आपले फ्राय झाले आहे. आता आपण थोडा अद्रक मिरची लसूणचा मसाला, अर्धी चमचा हळद, अर्धी चमची धना जिरा पावडर, 1 चमच्यासारखं तिखट ॲड करायचं आहे आणि हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. आता आपण बारीक चॉप केलेले टमाटर आणि त्याच्यासोबत कढीपत्ता ॲड करूया आणि थोडासा गरम मसाला वरतून. मस्त असे टमाट्यांना आपण तेलामध्ये होऊ देऊ. बघा, टमाटर टाकल्यानंतर, सगळे मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. मस्त असे टमाटर तेलामध्ये मिक्स होते. तुम्ही बघू शकता आहे. 2 मिनटं आपण राहू देऊ. शेवची भाजी ग्रेव्हीवाली बनवणार आहे तर आपण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता. आणि थोडीशी वरतून आपण क्रश करून कस्तुरी मेथी टाकायची आहे. कस्तुरी मेथी टाकू तर आपला शेवच्या भाजीचा स्वाद खूपच छान येतो. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा. तुम्ही याला भाजी झाल्यानंतर वरतून पण टाकू शकता. मी पहिले टाकली आहे. तुम्ही बघू शकता भाजीला खूपच छान तेल सुटलं आहे. आता आपण स्वादानुसार मीठ टाकूया. ग्रेव्ही होऊ देऊ आपण थोडं 5 मिनटं. झटपट अशी आपली ग्रेव्ही तयार आहे. आता आपण वरतून शेव टाकूया. तुम्ही जे येलो शेव असते ती पण टाकू शकता. मी इथं तिखट शेवचा वापर करते आहे. तुम्ही बघू शकता आहे. आणि मस्त अशी ग्रेव्हीमध्ये तिला हलवून घ्यायची. 2 मिनटं ती शेवला नरम होईपर्यंत आपण राहू देऊ. तुम्ही बघू शकताय शेवचा कलर, भाजीचा कलर किती छान दिसतो आहे. शेवची भाजी आपली तयार आहे. मी तिला प्लेटमध्ये काढली आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती छान दिसते आपली शेवची भाजी. आता आपण गार्निशिंगसाठी वरतून धने टाकूया. तुम्ही अशी शेवची ग्रेव्हीवाली भाजी घरी नक्की ट्राय करा.
खूपच छान लागेल आणि झटपट अशी बनणारी ही भाजी आहे. तुम्ही बघू शकता आहे 5 ते 10 मिनिटात ही भाजी रेडी होईल. चला तर मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, असाच सपोर्ट राहू द्या. चला तर मंडळी, आपण भेटूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय बाय. धन्यवाद.